नमस्कार मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, RT साठी जे वेटिंग लिस्टमध्ये आहे ना, उत्सुकता आहे की आपला वेटिंग लिस्ट कधी कन्फर्म होणार आहे. वेटिंग लिस्टची कन्फर्मेशन कधी होणार आहे. अनेक प्रश्न पडलेले आहेत. तसेच आपल्या स्कूलमध्ये किती जणांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे हे कसं चेक करायचं. तसेच आत्तापर्यंत किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत. तसेच जिल्हावाईज किती ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे हे कसं चेक करायचं. अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या या चॅनलवर या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की अनेक कमेंट्स येत आहेत, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम बघूया आपण की आपल्या जिल्ह्यावाईज किती ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे ते कसं चेक करायचं. बघा मित्रांनो, RT 2024-25 स्टेटस या बटनावर क्लिक करा. त्यानंतर ऑल स्टेटसवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे, समजा अहमदनगर तुमचा जिल्हा आहे, त्यामध्ये RT स्कूल 357 आहे. RT व्हॅकन्सी 3023 आहे. टोटल ॲप्लिकेशन आलेलं आहे 7387 आणि सिलेक्शन किती झालं आहे तर 2901, म्हणजे 3023 जागेपैकी लॉटरीमध्ये 2901 एवढं सिलेक्शन झालेलं आहे. आणि कन्फर्म ॲडमिशन आत्तापर्यंत 1156 झालेलं आहे. असं तुम्ही तुमच्या जिल्ह्यावाईज चेक करू शकता. आजची तारीख आहे 30 आणि उद्या 31 तारीख. मित्रांनो, हे बघितलं तुम्ही. त्यानंतर आता तुम्हाला दाखवतो मी ॲडमिशन शेड्यूल. ॲडमिशन शेड्यूलवर गेल्यानंतर ॲडमिशन अकॅडमिक इयर 2024-25 ॲप्लिकेशन राऊंड 1, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट, रेग्युलर सिलेक्शन लिस्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर असा डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये तुम्हाला कळेल बघा सिलेक्शन लिस्ट डेट काय आहे. तर 20 तारखेला जवळपास आपली लॉटरी लागलेली आहे, जे 20 तारखेला सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर 23 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायचे आहेत, म्हणजे उद्यापर्यंत ॲडमिशन घ्यायचे आहेत. आणि 31 तारीख जर शेवट, या तारखेनंतर पुन्हा जर तारीख वाढून दिलेली नाही ॲडमिशनसाठी, तर अनेक पालकांसाठी आनंदाची गोष्ट आहे जे वेटिंग लिस्टमध्ये आहे. कारण सांगतो तुम्हाला. बघा मित्रांनो, आजची 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे. आणि आत्तापर्यंत 22,885 एवढेच ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत. ॲडमिशनची संख्या टोटल आहे 93,009. जे 93,009 सीटपैकी आत्तापर्यंत ॲडमिटेड सीट किती आहे तर 22,885, म्हणजे जवळपास 70,767 एवढ्या मुलांचं अजून काहीच डिटेल आलेली नाही. म्हणजे एक तर ते ॲडमिशन डॉक्युमेंटमधून बाद केलेले असतील, किंवा सर्वीकडे सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे सुद्धा ही संख्या कमी असल्याचं कारण असू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट बॉक्समध्ये विचारण्यात येत आहे की आपल्या स्कूलमध्ये किती जणांचं ॲडमिशन कन्फर्म झालं हे कसं चेक करायचं. तर बघा मित्रांनो, ॲडमिटेड या बटनावर क्लिक करा. ॲडमिटेड या बटनावर क्लिक केल्यानंतर अकॅडमिक इयर 2024-25, त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा टाका. त्यानंतर ॲप्लिकेशन राऊंड नंबर टाका. सध्या एकच आलेला आहे, त्यामुळे ऑल केलं तरी चालेल. लॉटरी राऊंड नंबर सुद्धा ऑल केलं तरी चालेल. सिलेक्शन टाईपमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन वाईज चेक करू शकता किंवा स्कूल वाईज चेक करू शकता. बघा मित्रांनो, मी स्कूल वाईज चेक करतो. त्यानंतर खाली बघा सर्च बाय ब्लॉक किंवा बाय नेम. तुम्ही तुमच्या ब्लॉकनुसार सुद्धा चेक करू शकता आणि नावाने सुद्धा चेक करू शकता. नावाने चेक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशी इन्फॉर्मेशन येईल. स्कूलचं नाव स्पेलिंग व्यवस्थित टाका. बघा उजव्या साईडला तुम्हाला स्कूलचं नाव दिसेल. जी स्कूल असेल ती स्कूल निवडा आणि खाली गो बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही गो बटनावर क्लिक कराल तसं तुमच्यासमोर त्या स्कूलमध्ये किती जणांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे त्या मुलांची यादी तुमच्यासमोर दिसेल. बघा मित्रांनो, त्यांचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, त्यांचं नाव दिसेल, त्यांचे मीडियम दिसेल, त्यांचं स्टँडर्ड दिसेल आणि डेट ऑफ ॲडमिशन दिसेल. अशा प्रकारे तुम्ही स्कूलमध्ये किती जणांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे हे चेक करू शकतात. तसेच ॲप्लिकेशन वाईज सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. सिलेक्शन टाईप ॲप्लिकेशन वाईज असं टाका. त्यानंतर गो बटनावर क्लिक करा. गो बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल. तुमच्या जिल्ह्यामध्ये
ज्या ज्या मुलांचं आर टीमध्ये ॲडमिशनमध्ये नाव आलेलं आहे ते सर्वांचे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसतील. तुमच्या मुलाचा ॲप्लिकेशन नंबर टाका. जसं तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकाल तसं तुम्हाला तुमच्या मुलाची डिटेल दिसून येऊन जाईल. पण तुमच्या मुलाचं अजून ॲडमिशन पेंडिंग असेल तर ते नाव किंवा ते ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा वॅकेंट आहे, त्यानंतर कोणकोणत्या पालकांच्या मुलांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे. तसं तुम्ही ॲप्लिकेशन वाईजसुद्धा चेक करू शकता तुमच्या पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे का नाही. बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमच्या जर पाल्याचं नाव ॲडमिशन कन्फर्म झालेलं असेल तर ॲडमिशन स्टेटसच्या इथे ॲडमिटेड असं दिसेल. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, ही ते आर टी संदर्भात छोटीशी अपडेट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.